हॅलो स्टुडंट, आज आपण 10th स्टँडर्डचं सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, त्याचं सेकंड लेक्चर पाहणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन पाहिली आहे, त्याचा कन्सेप्ट समजून घेतला आहे. त्याचबरोबर आपण फोकस आणि मोशन याबद्दल माहिती पाहिली आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, सर्क्युलर मोशन म्हणजे काय हे आपण डिटेल समजून घेतलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण केपलर्स लॉ समजून घेणार आहोत. कोणते? केपलर्स लॉ. बघा, आपली जी सोलार सिस्टीम आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या सोलार सिस्टीममध्ये सूर्य, सन आणि 8 प्लॅनेट्स येतात है ना, 8 ग्रह. आणि एव्हरी प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन, म्हणजे प्रत्येक ग्रह हे सूर्याभोवती फिरत असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग हे प्रत्येक ग्रहांचा अभ्यास, ते कसे फिरतात, त्यांची पोझिशन, हे पूर्वी म्हणजे 16th सेंचुरीच्या आधी डोळ्यांनी केलं जायचं. म्हणजे डोळ्यांनी बघून हा ग्रह इथे असेल, तो असा असेल, त्याची पोझिशन अशी आहे, हे आधी डोळ्यांनी बघून निष्कर्षण काढले जायचे. पण 16th सेंचुरीमध्ये गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध लावला. आपल्याला माहिती आहे गॅलिलिओने टेलिस्कोपचा शोध लावला, हे आपण या आधीच्या इयत्तेतच शिकलोय, आधीच्या क्लासमध्येच. मग त्या टेलिस्कोपच्या साह्याने आपण सगळ्या प्लॅनेटचा, सनचा, ते प्लॅनेट सूर्याभोवती कसे रिव्हॉल्व करतात, ह्या सगळ्या गोष्टीचा डिटेल अभ्यास करू लागलो. टेलिस्कोपनी त्याचा अभ्यास करणं सोपं झालं. आणि मग त्या अभ्यासाच्या जोरावर किंवा त्या अभ्यासाचा निष्कर्ष काढून केपलर्सने काही लॉज मांडलेत. त्याला म्हटलं जातं केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. काय म्हटलं जातं? प्लॅनेटरी मोशन. त्याच्या नावातच आहे. म्हणजे काय? प्लॅनेट सूर्याभोवती कसे फिरतात, कसे रिव्हॉल्व करतात है ना, त्याबद्दल काही लॉज मांडलेत. ते आज आपण शिकणार आहोत. बघा, ते शिकण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. काय ते आधी मी तुम्हाला सांगते. बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी आईस्क्रीमचा कोन पाहिलाय है ना. कसा असतो आईस्क्रीमचा कोन? हे बघा, असा असतो का? आपण हा उलटा केला, हा आईस्क्रीमचा कोन असा आपण उलटा काढला, उलटा केला तर तो असा असतो, बरोबर. मग याला जर आपण असं इन्क्लाइन कापलं, कसं केलं? इन्क्लाइन कट केलं. इन्क्लाइन म्हणजे अँगल मधून, असं सरळ हॉरिझॉन्टल नाही, एका कोनातून, अँगल मधून इन्क्लाइन कट केलं तर आपल्याला काय मिळतो? इलिप्स मिळतो. काय मिळतो? इलिप्स. तर बघा, आपल्याला माहिती आहे की सर्कलला एक सेंटर असतं हा ना, सेंटर. तसं इलिप्सला 2 सेंटर असतात, इथे एक आणि इथे एक. त्यांना काय म्हटलं जातं? फोकाय. बघा, आपण जर याला F1 म्हटलं आणि याला F2 म्हटलं तर जो सिंग्युलर असतो, म्हणजे फक्त F1 जर धरला तर त्याला काय म्हणतात? फोकस. काय म्हटलं जातं? फोकस. आणि जर प्लुरल फॉर्म धरला, म्हणजे F1 आणि F2 हे जर 2 फोकस म्हटलं तर त्यांना म्हटलं जातं फोकाय. काय म्हटलं जातं? फोकाय. आलंय लक्षात? फोकस म्हणजे फक्त F1 किंवा फक्त F2 आणि फोकाय म्हणजे F1 F2. ओके, हे काय? इलिप्सचे 2 सेंटर आहेत. त्याचप्रमाणे बघा, इलिप्सवर जर तुम्ही कुठेही, म्हणजे इलिप्सच्या, जसं हे सर्कलचा हा जो एरिया आहे त्याला आपण काय म्हणतो? सर्कम्फरन्स. तसं इलिप्सचा जो हा एरिया आहे त्याला म्हटलं जातं इलिप्टिकल पाथ. ओके, मग ह्या इलिप्टिकल पाथवर आपण कुठेही जर बिंदू घेतला, काय एक बिंदू घेतला, तर बघा, ह्या बिंदूपासून F1 म्हणजे एका फोकसला आणि F2 ह्या दुसऱ्या फोकसला जर लाईन जॉईनिंग केली आणि याला आपण जर A नाव दिलं, समजा A, इथे काय B आणि इथे C, तर बघा AF1 काय? AF1 प्लस AF2 काय? हे बघा, हे इथपासून A पासून F1 प्लस A पासून F2 हा जो एरिया आहे, यांची जी ॲडिशन असेल ती इक्वल असते. कशाच्या? BF1 प्लस BF2. कळालंय का? AF1 प्लस AF2 याची ॲडिशन ही इक्वल आहे. म्हणजे काय? बरोबर आहे, कॉन्स्टंट आहे. कशाच्या?
F1 प्लस B F2च्या. त्याचप्रमाणे हे सुद्धा इक्वल आहे कशाच्या, CF1 प्लस CF2च्या. कळालं का, CF1 प्लस CF2 म्हणजे काय, ह्या इलिप्सवर, ह्या इलिप्टिकल पाथवर कुठेही जर तुम्ही बिंदू घेतला आणि त्या बिंदूपासून F1 म्हणजे एका फोकसवर आणि प्लस F2 दुसऱ्या फोकस, ह्या दोन्ही डिस्टन्सची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती इक्वल असते, कॉन्स्टंट असते, सगळीकडे कशी असते, सेम असते. हे आपण बेसिक पाहिलं. म्हणजे तुम्हाला कळालं का, हा जो इलिप्स असतो त्याला दोन सेंटर असतात, ज्यांना आपण काय म्हणतो, सिंग्युलर फॉर्ममध्ये फोकस आणि प्लुरल दोन धरले तर फोकाय. आणि ह्या इलिप्सचा जो पाथ असतो, इलिप्टिकल पाथ, त्यावरील कोणताही बिंदूपासून फोकसपर्यंत जे लाईन जॉईन करतो आपण, त्या दोन्ही फोकसची ॲडिशन ही कॉन्स्टंट असते. एवढं लक्षात ठेवायचं. थोडासा पार्ट डिफिकल्ट वाटेल, पुढे लॉजमध्ये तुम्हाला ते समजून जाईल, किंवा तुम्ही रिवाईज करा म्हणजे तुमच्या जास्त चांगलं लक्षात राहील. ओके, आता आपण बघूया पुढचा पॉईंट. आता आपण डायरेक्ट लॉज बघूया, मेन पॉईंट आपला जो आज आपल्याला बघायचा आहे. केपलर्स फर्स्ट लॉ आपण पहिल्यांदा बघूया. तर बघा खूप सोपा आहे, आणि हे तीनही लॉज, केपलर्स फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लॉज, हे 3 मार्कासाठी, 3 मार्क्ससाठी विचारले जातात. त्यामुळे ते पाठच करायचे जसेच्या तसे. ते तुम्ही लिहायचे. तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला तुम्ही तुमच्या शब्दात वर्डमध्येही लिहू शकता, फक्त मिनिंग चेंज नाही झाला पाहिजे. आणि हे पाठ करायचं, सोपे आहेत. बघा केपलर्स फर्स्ट लॉ काय सांगतोय, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, ऑर्बिट म्हणजे कक्षा है ना, ऑफ अ प्लॅनेट म्हणजे ग्रहाची कक्षा, इज अँड इलिप्स, कशी आहे, इलिप्स आहे. आपण काय म्हणतो ते सर्कलमध्ये, म्हणजे गोलाकार नाही फिरत, सूर्याभोवती कसे फिरतात त्यांचा पाथ कसा आहे, इलिप्स आहे, इन इलिप्टिकल पाथ. विथ द सन ॲट वन ऑफ फोकाय, विथ द सन वन ॲट फोकाय म्हणजे काय, सन त्याच्या एका फोकसवर असतो. आता फोकाय का म्हटलं, कारण तो इकडे पण असू शकतो किंवा इकडे पण असू शकतो, है ना. ग्रह फिरतो त्यानुसार सनची पोझिशन चेंज होणार, म्हणून. म्हणजे फर्स्ट लॉ कळाला का तुम्हाला, खूप सोपा आहे. बघा इथे डायग्राम मध्ये दिसतंय, यसच्या ठिकाणी काय, सूर्य आहे हा, आणि हा एक आहे प्लॅनेट आहे, एक ग्रह आहे. तो काय होतोय, फिरतोय. आणि कसा फिरतोय, हे सर्कल दिसतंय का तुम्हाला, नाही, हे काय, इलिप्स आहे. बघा इथे दिसतंय काय, इलिप्स, इलिप्स. आणि सन कुठे आहे, एका फोकसवर, त्याला काय म्हणलं जातं, आपण काय म्हणतो, फोकायवर. म्हणजे काय, द प्लॅनेट, म्हणजे द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. ओके, म्हणजे काय, ग्रहाची कक्षा ही कशी आहे, इलिप्स आहे किंवा इलिप्टिकल आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ फोकाय. कळाले का, हा पहिला लॉ आहे, खूप सोपा आहे, काहीच नाही सांगितलं त्यात. म्हणजे काय, ग्रहाची कक्षा ही इलिप्टिकल, इलिप्स आहे, आणि सन हा त्याच्या एका फोकसवर आहे, फोकाय. एवढा सोपा हा लॉ आहे, लिहायला सोपा आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट अ वन ऑफ फोकाय. हे लक्षात ठेवायचं. तुम्ही एक्झाममध्ये अशी डायग्राम सुद्धा शो करायची आहे. इथं ए प्लॅनेट दाखवायचा आहे, सन दाखवायचा आहे, असा इलिप्स काढायचा आहे, आणि इथे दाखवायचं आहे सन इथं आहे, ए इथं आहे. ओके, ए असं प्लॅनेटला नाव द्यायचं, म्हणजे ती तुम्हाला अजून छान एक्सप्लेन करता येतं एक्झामिनरला. ओके, आता आपण सेकंड लॉ बघूया, केपलर सेकंड लॉ. केपलर सेकंड लॉ काय म्हणतोय बघा, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, सोपं आहे. काय म्हणताय, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट म्हणजे काय, आता हा प्लॅनेट आहे ए, बरोबर. ह्या ए पासून लाईन काढायची कुठे, सन पर्यंत. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, कुठे, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, म्हणजे ए पासून एस पर्यंत, म्हणजे प्लॅनेट पासून सन पर्यंत आपण एक लाईन ड्रॉ केली. स्वीप्स, स्वीप्स म्हणजे काय, कव्हर करणे, कव्हर म्हणजे कव्हर करणे, है ना, हा एरिया कव्हर करतात. स्वीप्स म्हणजे कव्हर करणे, इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. सोपं आहे. म्हणजे काय बघा, आपण ह्या ए पासून, म्हणजे ह्या प्लॅनेट पासून सूर्यापर्यंत एक लाईन जर जॉईन केली, लाईन ड्रॉ केली,
तर हा जो एरिया आहे म्हणजे हा प्लॅनेट जो एरिया कव्हर करेल, समजा एका तासामध्ये त्याने एवढा एरिया कव्हर केला, तर तो पुढच्या एका तासात तेवढाच एरिया कव्हर करणार आहे. ओके, हे इथे आपल्याला एक्सप्लेन पण केलंय. त्यांनी पुढे काय सांगितलं बघा, ए पासून बी पर्यंत एवढा एरिया कव्हर करण्यासाठी ह्या प्लॅनेटला जेवढा वेळ लागलाय, सपोज किती लागला, अर्धा तास, तेवढाच वेळ त्याला सी पासून डी पर्यंत कव्हर करण्यासाठी लागतो. मग तुम्ही म्हणाल इथे तर मोठा दिसतोय, इथे छोटा दिसतोय, पण नाही, एरिया बघा तुम्ही, इथे कसं आहे, लांब आहे ना, इथे रुंद आहे, इथे हा लांब जास्त आहे. म्हणजे इक्वल एरिया, समजा 1000 स्क्वेअर फीट असेल, स्क्वेअर फीट एवढा एरिया असेल, तर पुढचं 1000 स्क्वेअर फीट किंवा हा 1000 स्क्वेअर फीट त्याला कव्हर करण्यासाठी किती, एकच तास लागणार. एवढा 1000 स्क्वेअर फीट असेल आणि एवढं कव्हर करण्यासाठी त्याला जर 1 तास लागणार असेल, तर पुढचा सुद्धा 1000 स्क्वेअर फीट कव्हर करण्यासाठी त्याला किती, एकच तास लागतो. हेच आपल्याला सांगितलंय. सोपं आहे. म्हणजे काय, स्वीप्स म्हणजे कव्हर करणे, कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तुम्ही इथे स्वीप्सच्या ऐवजी कव्हर्स असं सुद्धा लिहू शकता, म्हणजे कव्हर्ड. सोपं तुमच्या भाषेत. ओके, किती सोपा लॉ आहे बघा, लगेच पाठ करायचा. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट, ही लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स किंवा कव्हर इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. ओके, सोपं समजलं तुम्हाला. म्हणजे एवढा एरिया इक्वल एरिया कव्हर करण्यासाठी काय लागणार, इक्वल इंटरवल ऑफ टाइम लागणार. ओके, होप सो तुम्हाला हा लॉ समजला असेल. आता पुढे जो थर्ड लॉ आहे, केपलर्स थर्ड लॉ, तो अत्यंत महत्वाचा आहे, खूप 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 इम्पॉर्टंट आहे. ओके, हा पाठच करायचा, यावर आपल्याला न्यूमरिकल्स सुद्धा असतात. तर आता थर्ड लॉ मध्ये 2 गोष्टी सगळ्यात आधी महत्वाच्या समजून घ्यायच्यात आपल्याला. पहिलं काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. काय, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर बघा, हा जो प्लॅनेट आहे हा ए पासून निघालाय, हा ए पासून निघाल्यानंतर तो पूर्ण सनला रिव्हॉल्व करून म्हणजे फिरून येऊन पुन्हा ए पर्यंत येण्यासाठी जो टाइम लागतो त्याला काय म्हणलं जातं, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कळालंय का, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. तर तो म्हणजे काय, समजा आपली अर्थ आहे, ती इथपासून निघाली ए पॉइंट पासून, ती पूर्ण फिरून येऊन ए पॉइंट पर्यंत येण्यासाठी आपल्याला माहिती आहे किती लागतो, 365 डेज, 365 दिवस लागतात, 1 वर्ष. असंच प्रत्येक ग्रहांचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन वेगवेगळा असतो. मग पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, कळालंय का, ह्या ए पॉइंट पासून त्या प्लॅनेटला पूर्ण सूर्याला एक फेरी मारून येण्यासाठी, रिव्हॉल्व होण्यासाठी, पुन्हा ए पॉइंटला येण्यासाठी जो टाइम लागतो, पिरियड लागतो, त्याला म्हणतो आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि दुसरा पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, लक्षात घ्यायचा आहे, मीन डिस्टन्स. आता मीन डिस्टन्स म्हणजे काय, तर बघा, तुम्ही जर इथं बघाल तर एस ए, एस बी, एस सी, एस डी, हे वेगवेगळी लेंथ दिसते तुम्हाला, प्लॅनेटची. म्हणजे प्लॅनेट एच्या ठिकाणी आहे तर एवढा डिस्टन्स आहे, बीच्या ठिकाणी तर एवढा डिस्टन्स आहे. इथं एस सीच्या ठिकाणी जर असेल प्लॅनेट तर तुम्हाला दिसतंय की अजून जास्त डिस्टन्स आहे, डीच्या ठिकाणी अजून जास्त आहे, इकडं ई एफ, इकडे एफ मध्ये सगळ्यात जास्त डिस्टन्स दिसतं. म्हणजे बघा, प्लॅनेटचं जे डिस्टन्स आहे सन पासून ते व्हॅरी होतंय, इलिप्स असल्यामुळे ते काय प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं चेंज होतंय. मग आता आपल्याला जर डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं की प्लॅनेटने किती डिस्टन्स कव्हर केलाय एरिया, तर आपण कसं काढणार, मग ह्या सगळ्यांची काय करणार, आपण ॲडिशन करणार. म्हणजे काय, मीन काढणार, मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स इज नथिंग बट काय, ॲव्हरेज डिस्टन्स. मग ॲव्हरेज डिस्टन्स आपण कसं काढणार, एस ए प्लस बी एस प्लस सी एस प्लस डी एस प्लस ई एस प्लस एफ एस डिवाइड बाय काय, किती डिस्टन्स काउंट केलेत आपण आता, 1 2 3 4 5 आणि 6. ॲव्हरेज डिस्टन्स कसं काढतं तुम्हाला माहिती आहे. ॲव्हरेज डिस्टन्स इज नथिंग बट काय, मीन डिस्टन्स. म्हणजे कळलं का, आपल्याला ह्या प्लॅनेटचं जर मीन डिस्टन्स म्हणजे आपल्याला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण कसं काढणार, मीन डिस्टन्स काढणार, ॲव्हरेज डिस्टन्स. कारण याचे प्रत्येक ठिकाणाहून डिस्टन्स कसं आहे, व्हॅरी होत आहे, मग त्यावर आता आपल्याला 2 पॉइंट कळालेत का. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे त्या प्लॅनेटला किंवा ग्रहाला एका ठिकाणाहून
निघाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी येण्यासाठी लागणारा टाइम पिरियड म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि मीन डिस्टन्स म्हणजे त्या प्लॅनेटने किती डिस्टन्स कव्हर केलंय ते आपण काढणार. कसं? ॲव्हरेज डिस्टन्सने. इज नथिंग बट ॲव्हरेज डिस्टन्स. मग थर्ड लॉ काय बघा, सोपा आहे. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. ओके, काय? स्क्वेअर कशाचा? आता इथे आपण बघा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय घेतलंय? टी. काय घेतला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन? टी घेतला. म्हणजे ह्या ए प्लॅनेटला पूर्ण एक फेरी मारण्यासाठी, सनभोवती एक फेरी मारण्यासाठी किती लागतंय? टी एवढा टाइम लागतोय. इथे लक्षात आलंय का? थांबा दाखवते. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण काय घेतला? टी घेतला. म्हणजे टी लागतंय. ओके, टी एवढा एका प्लॅनेटला पूर्ण फेरी मारण्यासाठी किती वेळ लागतोय? टी एवढा टाइम लागतोय. मग स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज इक्वल टू किंवा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, काय सांगतोय? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. काय? क्यूब. आता इथे आपण मीन डिस्टन्स काय घेतलंय? आर असं धरलं. आर आपण मीन डिस्टन्सला कन्सिडर केलंय आर ने, आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला आपण कन्सिडर केलंय टी ने. तर मग काय बघा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? मीन क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. सोपं आहे, काहीच नाही, एकदम सोपं आहे. म्हणजे काय? हा बघा, म्हणजे टी स्क्वेअर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. असं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. एवढं लक्षात ठेवायचं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. याला आपण असंही लिहू शकतो, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर टू द कॉन्स्टंट. ओके, के. के म्हणजे कॉन्स्टंट. किंवा टी स्क्वेअर अपॉन आर इज इक्वल टू के म्हणजे कॉन्स्टंट. आपण असंही लिहू शकतो. ओके, तर हा झाला आपला थर्ड लॉ, केपलर्स थर्ड लॉ. आय होप तुम्हाला तीनही केपलर्सचे लॉ समजले असतील. सोपे आहेत, त्यात काहीच नाही आहे. तीनही लॉज तुम्ही पाठ करायचे आहेत. पहिला काय सांगताय? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ फोकाय. ग्रहाची कक्षा कशी आहे? इलिप्स आहे आणि सन त्याच्या एका फोकायवर असतो. दुसरं काय म्हणताय? लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. एक लाईन आपण जॉईन केली, कशाला? प्लॅनेट आणि सनला एक लाईन ड्रॉ केली, तर इट स्वीप्स किंवा कवर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आणि थर्ड आहे स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणजे एका प्लॅनेटला पूर्ण फेरी मारण्यासाठी, सूर्याभोवती सनभोवती फेरी मारण्यासाठी जो कालावधी लागतो त्याचा स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. म्हणजे आपण त्याला असंही लिहू शकतो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. ओके, आणि हे एक्झाममध्ये असंच एक्सप्लेन करायचं. हां, टी धरायचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आपण कन्सिडर करूया काय? टी ने. आर मीन डिस्टन्स इज इक्वल टू आर असं दाखवायचं. आणि मग त्यानंतर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. मग टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब इज इक्वल टू के. के इज इक्वल टू काय? कॉन्स्टंट. असं एक्झाममध्ये सुद्धा आपल्याला दाखवायचं आहे. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल. थँक्यू सो मच.